बघा, आज तुझी आणि बावरीची वर्षी आहे ना? नाही नाही शेटजी, वर्षी नाही, अॅनिव्हर्सरी, मीटिंग अॅनिव्हर्सरी. हा, ते जे पण आहे ते आज आहे ना? आणि तू ते साजरा करायला बावरी बरोबर जाणार होतास ना, पण माझ्यामुळे नाही जाऊ शकलास. तर हे घे, हे 1000 रुपये. शेटजी, बावरीला कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा आणि काय म्हणतात ते रोमांचित कंबल लाईट डिनर करून घे. शेटजी कंबल लाईट नाही, कॅन्डल लाईट डिनर. तुम्ही खूप केले वाटतंय. खूप खूप शेटजी. फक्त कॅन्डल लाईट डिनर नाही तर कॅन्डल लाईट कुकिंग सुद्धा केलं. काय आहे, आमच्या गावी तिथे दर दुसऱ्या दिवशी लाईट जायची. मग कॅन्डल लाईट मध्येच कुकिंग व्हायचं आणि कॅन्डल लाईट मध्येच डिनर व्हायचं. अच्छा, असं. एका मिनिटासाठी तर मी आश्चर्यचकित झालो की नटू काका इतके रंगीन कसे. हे घे बागा, जा मज्जा कर जा. नाही नाही शेटजी. अरे नटू काका. बागा, अरे घे बाळा, शेटजी एवढ्या प्रेमाने देताय. हा, घे बाळा घे. थँक्यू शेटजी. आता थँक्यू काय नाही, जा लवकर जा. नटू काका, हे पैसे गोपाल भाईंच्या हिशोब खात्यात जमा करा आणि 1000 रुपये माझ्या हिशोब खात्यात लिहा. हा शेटजी. आता मी पण घरी जातो आणि दयाच्या हाताचं मस्त मस्त जेवतो. हो शेटजी. चला. थँक्यू व्हेरी मच देवा, थँक्यू व्हेरी मच. शेटजी पण खुश, बाघा पण खुश, कस्टमर पण खुश आणि मी पण खुश. तुझे लाख लाख धन्यवाद देवा, तू सर्व काही ठीक केलंस. बावरीजी, तुम्हाला सूप कसं वाटलं? अगदीच तुमच्यासारखं. म्हणजे खूप 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 चांगलं. अच्छा. अहो पण बागेश्वरजी, एक गोष्ट नाही समजली. काय? इतकं छान हॉटेल आहे, जेवण पण इतकं छान आहे, तरी पण यांनी या पूर्ण हॉटेलमध्ये मेणबत्त्या का लावल्यात? किती अंधार आहे. यांनी लाईटचा खर्च का नाही केला? आपल्यासाठी, कारण आपली ही रोमॅन्टिक संध्याकाळ अजून रोमॅन्टिक व्हावी आणि मेणबत्तीच्या या मंद प्रकाशात तुम्ही फक्त मला बघावं आणि मी फक्त तुम्हाला बघावं. ओ अच्छा. इतक्या सुंदर जागी आणण्यासाठी थँक्यू बागेश्वरजी. बावरीजी, थँक्यू तर आपल्याला शेटजींना म्हणावं लागेल. तुम्हाला माहितीये, त्यांनी मला समोरून पैसे दिले आणि म्हणाले की बावरीजींना कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये तू घेऊन जा आणि ही जी कॅन्डल नाईट डिनरची जी आयडिया आहे ना, ती पण त्यांचीच आहे. काय बोलताय काय बागेश्वरजी? बागेश्वरजी, तुमचे शेठजी ना अगदीच नारळासारखे. खरंच नारळासारखे आहेत, वरतून कडक आणि आतून एकदम मऊ. त्याचं काय ना बावरीजी, तुम्ही सारख्या सारख्या दुकानामध्ये येतात ना, म्हणून शेठजी तुमच्यावर रागवतात. आणि तसं बघायला गेलं तर शेठजींचा राग सुद्धा योग्यच आहे. मला माहितीये बागेश्वरजी की मी सारखे सारखे दुकानात येते, त्यामुळे तुमचा वेळही वाया जातो. पण दुकानाशिवाय भेटण्याची जागा पण कोणती नाहीये ना. मी पण तोच विचार करत असतो बावरीजी. बागेश्वरजी, असा कोणता उपाय नाहीये की आपल्याला भेटण्यासाठी वेळेचं बंधनच नसावं? यावर तर फक्त एकच उपाय आहे. मग सांगा ना बागेश्वरजी, काय उपाय आहे? लग्न. लग्न? कोणाचं लग्न बागेश्वरजी? बागेश्वरजी, तुम्ही लग्न करताय? म्हणजे तुमच्या बरोबर. माझं तुमचं लग्न एकमेकांबरोबर.
बावरीजी, आता तुम्ही सूप प्या, नाहीतर ते थंड होऊन जाईल. आणि हे महाग सुद्धा आहे ना. भिडे भाऊ कसं वाटतंय? अरे वा 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 अब्दुल, क्या बात है, एकदम चकाचक. हा, तुझी खूप मदत झाली अब्दुल, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. हो खरंय ना अब्दुल भाई. अहो केक कुठे आहे? केक वाल्याला फोन करून विचार ना कुठे राहिला तो, आला का नाही अजून? भिडे भाऊ मुलं येतीलच आता. मग काय? आतापर्यंत यायला हवा होता. मी फोन करून विचारतो. हॅलो भाऊ, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मी केक ऑर्डर केला होता, तो अजूनपर्यंत आला नाहीये. हा, निघालेत म्हणजे अजूनपर्यंत आला का नाही? अरे बाबा, मग अर्धा तास अगोदरच पोहोचला पाहिजे होता ना. मी तुम्हाला पेमेंट ऍडव्हान्स मध्ये दिलं होतं ना. अरे याला काय अर्थ आहे? ठीक आहे तुम्ही लवकर पाठवा. काय झालं? तो बोलतोय की तो रस्त्यातच आहे, येतच असेल. कमाल आहे. ओय गोली कुठे राहिला? सॉरी मित्रांनो, चला चला. गोली काय यार? अरे नेहमी तुझ्यामुळेच उशीर होतो यार. सॉरी हो ना सॉरी. यार. काय सॉरी? दरवेळेला असतं. खाली बघ ना ते. हे आत्माराम भिडे यांचं घर कुठे आहे? का तुम्ही केक आणलाय का? त्यांच्या घरी या केकची डिलिव्हरी करायची आहे. डिलिव्हरी? आणा, ते माझ्याच घरचं आहे, द्या मी घेऊन जातो. ओके. थँक्यू. मित्रांनो, आयडिया. काय? थांबा सांगतो. आधी भिडे सरांच्या इतर विद्यार्थ्यांना येऊ देत. कुठे राहिला हा केकवाला? चूक तुमचीच आहे. केक सोबतच घेऊन यायचं होतं ना आधी. माधवी, तो काय वडापाव नाहीये, गरमागरम काढला आणि मी घेऊन आलो. केक आहे केक. ऑर्डर दिल्यावर बनवायला वेळ लागतो. आणि तो बोललाय ना की तो निघालाय म्हणून. आता येतच असेल. मुलं सुद्धा येतच असतील. मुलं यायच्या आधी केक आला म्हणजे मिळवलं. केकच अगोदर येईल. हे बघा. त्याला येऊ दे, येऊ दे. हा. सगळ्या मुलांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाल दिनाच्या शुभेच्छा. बाल दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. अभिनंदन अभिनंदन. ए सोनू, लवकर ये, सगळी मुलं आलीत बघ. हाय मित्रांनो. हा, चला चला, आता सगळे आले तर आजचा कार्यक्रम सुरू करू. बाबा तुम्ही सांगितलं होतं ना की सगळ्यात अगोदर केक कापूया. भिडे अंकल, सगळ्यात अगोदर केक कापूया ना. काय मित्रांनो? आधी नंबर केक. 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 दोन मिनिटात येतोय. हॅलो भाऊ, कुठपर्यंत आलाय केक? भिडे बोलतोय गोकुळधाम सोसायटी मधून. अजूनपर्यंत नाही आलाय केक. काय ते दिला म्हणजे? कोणाला दिला? अरे दुसऱ्या कोणाला तर नाही ना दिला. अरे चेक करून मला फोन करा लवकर. काय गोंधळ आहे. फक्त 2 मिनिटातच केक पोहोचतोय. तोपर्यंत आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ना. सोनूने आजच्या दिवसासाठी खूप सुंदर कविता केली आहे. सोनू बोलून दाखव. अरे ऐकू. बोल बोल. जन्मदिवस चाचा नेहरूंचा बालदिवस म्हणून ओळखला जातो. आपण सर्वजण गुलाब बनून भारताला सुशोभित करू. आम्ही आणि तुम्ही हातात हात घालून होऊया तयार, चाचा नेहरूंच्या स्वप्नांना करण्यासाठी साकार. बालदिवसाच्या मुहूर्तावर शपथही घेऊया, स्वप्नाहूनही सुंदर भारत देश बनवूया. वा. सुपर कविता आहे काय?